हरिओम. अमृतानुभव. योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. योगदासांचे मनोगत भाग 1. माऊली. श्री ज्ञानेश्वर महाराजांना भक्तगण, वारकरी, सर्वसामान्य जन माऊली, ज्ञानदेव, ज्ञानदेवी, ज्ञानिया, ज्ञानोबा, ज्ञानुली, ज्ञानबा इत्यादी अशा अनेकविध लढिवाळ नावाने संबोधन करतात. यातील मला स्वतःला माऊली हे त्यांना दिलेले नाम फार आवडते. माऊली यात मातेचे वात्सल्य, माया, ममता, प्रेम, ऊब, सृजन कसे ठासून भरलेले आहे. याचे कारण मात्र आध्यात्मिक आहे. कारण माऊली या शब्दातील 3 अक्षरांची मला भावलेली व्युत्पत्ती महाविलक्षण आहे. माऊली यामध्ये संपूर्ण जीवनाचा आराखडा आहे. मा याचा अर्थ आहे माता. माता म्हणजे जन्म देणारी, उत्पत्ती करणारी, सृजन करणारी, संरक्षण करणारी जननी. ओंकारामधील पहिले अ म्हणजे उत्पत्ती करणे, निर्माण करणे हे अक्षर येथे अपेक्षित आहे. माता आपल्याला देह देते. देहामुळे आपले अंतर्बाह्य संरक्षण होते. आपण जिवंत राहतो. या योगे बाह्य भौतिक गोष्टींपासून आपले संरक्षण होते. तसेच आपल्या अंतस अध्यात्म साध्य करून देणाऱ्या गोष्टींचेही संरक्षण होते. देहाने धारण केलेल्या अवयवांमुळे आपण येथील भौतिक वस्तू जगताचा उपयोग करून जीवित राहतो आणि त्यायोगे वैश्विक सृष्टीलीला अनुभवू शकतो. याच देहाचा उपयोग करून आपण स्वस्वरूप होतो आणि मानवी योनीचा एकमेवाद्वितीय जो उद्देश म्हणजे मुक्ती ते प्राप्त करतो. ऊ याचा अर्थ आहे ऊर्जा, उष्णता, ऊब म्हणजे लालन पालन, संगोपन करणे, वाढविणे. ओंकारामधील दुसरे ऊ म्हणजे स्थिती, स्थित करणे, स्थिर करणे, जीवित राहणे हे अक्षर येथे अपेक्षित आहे. ऊ याचा दुसरा अर्थ आहे देहाचा मध्यवर्ती भाग, उदर म्हणजे भरण, पोषण, पचन करणे, अन्नपचन करून सप्तरस निर्माण करणे. याचा अर्थ स्थिती असा आहे, म्हणजे जीवन जगायला स्थिरता निर्माण करणे, जीवनात स्थित करणे असा आहे. ली याचा अर्थ आहे लीन होणे, लय पावणे, संपन्न होणे, इतिश्री होणे. ओंकारामधील तिसरे म म्हणजे लय होणे, नष्ट होणे, विलीन होणे हे अक्षर येथे अपेक्षित आहे. आता जीवनाची समाप्ती झाली. या जगतात आता येथे थांबण्याचे प्रयोजन उरले नाही. आता देह थकला. आता पुढील यात्रेला प्रस्थान ठेवायचे आहे. तेव्हा आता निरोप घेऊन निघू किंवा आता वैश्विक यात्रा संपन्न झाली. योगेश्वराची ओढ लागली. तेथे आपल्या गावी परत जाऊ, विश्वजननीत विसावू किंवा आता सायुज्य मुक्तावस्था प्राप्त झाली. सर्वत्र स्वमर्जीने संचार करण्याची सिद्धी आणि संधी प्राप्त झाली. आपल्याला स्वच्छंदता मिळाली. आता याचा योग्य सदुपयोग करून प्रभूचे कार्य विनाविघ्न करण्यासाठी प्रस्थान ठेवू. मी एक लहान बालक आहे. अध्यात्माचा मुमुक्षु आहे. या लिखाणामधून माऊलींना त्यांच्या अमृतानुभवाला जसे जमेल तसे मी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. बालक का कधी जननीला श्रीमान आई, श्रीमती आई असे म्हणते. यास्तव या लिखाणात येथून पुढे मी श्री ज्ञानेश्वर महाराजांना माऊली या नावाने संबोधन करणार आहे. तसेच त्यांच्या मागे श्री असे लिहिणार नाही. कारण श्री, रा, सौ,
कू इत्यादी भौतिक उपाध्या आहेत. माऊली या पलीकडे अवतारी आहेत. ते सर्वोच्च परमस्त्रैण शक्तीचे अवतारी आहेत. ते सदा अत्युच्च असे परमशुद्ध पवित्र अबाधित आहेत. त्यांना अशा उपाधींची आवश्यकता नाही. ग्रंथासंबंधी माऊलींच्या महाअद्भुत, महाविलक्षण, महाउपयुक्त, वैश्विक बोधप्रत, वैश्विक कल्याणकारी, विश्वातील अखिल मानवाला मार्गदर्शक असलेल्या लिखाणाचे, साहित्याचे, वाङ्मयाचे 3 ठळक भाग होतात. 1. श्री ज्ञानेश्वरी. 2. भक्तिभावाने, अध्यात्माने, तत्त्वज्ञानाने ओथंबलेल्या सर्व विषय संपन्न अशा हजारो ओव्या. आणि 3. अमृतानुभव. श्रीमद भगवद्गीतेवरील टीका म्हणून श्री ज्ञानेश्वरी सांगून झाली होती. ओव्या तर मुखामधून श्वासागणिक सतत स्त्रवत होत्या. तरीही येथील अवताराच्या कार्यात काहीतरी न्यून आहे अशी माऊलींना कोठेतरी आत रुखरुख लागत होती. आपली स्वानुभूती येथे पृथ्वीवरील अखिल मानवाला ज्ञात व्हावी हीच ती रुखरुख होती. हेच ते न्यून होते. सद्गुरू श्री निवृत्तीनाथांचीही आज्ञा झाली की श्री ज्ञानेश्वरी, ओव्या हे सर्व ठीक आहे, परंतु आपण आपले स्वतःचे असे काही, आपली अशी म्हणून स्वानुभूती सांगावी. या अनुषंगाने अमृतानुभव सांगण्यात आला. अमृतानुभव म्हणजे अमृत अधिक अनुभव. अमृत म्हणजे मृत न होणारे. या विश्वात अशी एकच एक गोष्ट आहे की जी मृत होत नाही, कारण तिचा जन्म झालेला नाही. ती सदा असलेल्या स्थितीतच आहे. ती म्हणजे आत्मपरब्रह्म. अनुभव म्हणजे येथे जे आहे त्याच्या मागोमाग येणारी प्रचिती. भव म्हणजे येथे अगोदरच असलेले आणि अनु म्हणजे मागोमाग येणारे. सदा असलेल्या आत्मपरब्रह्माची माऊलींना जी प्रचिती आली त्याचे कथन म्हणजे त्यांनी सांगितलेला अमृतानुभव. आत्मपरब्रह्माचा त्यांना झालेला साक्षात्कार, आत्मपरब्रह्माचे त्यांना प्राप्त झालेले ज्ञानविज्ञान म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणलेला आत्मपरब्रह्मानुभव. आपण सर्वांनी आचरणात आणावी म्हणून व्यक्त केलेली तळमळ, कळकळ म्हणजे माऊलींनी सांगितलेला आत्मपरब्रह्मानुभव. यात सर्वप्रथम स्तवन केलेले आहे. तीच या ग्रंथाची माऊलींनी केलेली प्रस्तावना आहे. ही प्रस्तावना संस्कृतमध्ये आहे. त्यात 5 ओव्या आहेत. त्यानंतर पुढे निरनिराळ्या विषयांवर 10 अध्याय आहेत. ते मात्र प्राकृतात आहेत. सर्व मिळून 812 ओव्या आहेत. ही एक अद्भुत, अलौकिक अशी माऊलींची अनुभूती आहे. हे त्यांचे लिखाण आपल्यासाठी आज उपलब्ध आहे, हे आपले महत् भाग्य आहे. त्या काळी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झालेला नव्हता. बहुतांशी लोक अशिक्षित होते. यामुळे एखादा मुद्दा समजावून सांगताना माऊली अनेक दृष्टांत आणि उदाहरणे देतात. ही त्यांच्या लिखाणाची पद्धत त्या काळाला अनुसरून आहे. याचा आदर करायचा आहे. त्या दृष्टांताचा आणि उदाहरणांचा आनंद घ्यायचा आहे. हरिओम.